रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीच्या 30 दिवसाच्या पारायणामध्ये आज 22वा दिवस. कालपर्यंत आपण 15व्या अध्यायाच्या 582 ओळीपर्यंत वाचन केलेले आहे. आज त्याच 15व्या अध्यायाच्या राहिलेल्या 583 ओळीपासून ते 16व्या अध्यायाच्या ओळी क्रमांक 283 पर्यंत आपण वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. चेविले अमृत सरिता रोग दौडणे पंडसुता मरपण उचिता देऊनी घाले तशी गीता ही जाणितल्या काय विस्मयो मोह जावया पर्या आत्मज्ञानी आपण्या मिळजे येथ तया आत्मज्ञानाचा ठाई कर्म आपल्या जीविता पायी होण्या उतराई लया जाय हार पाले दावणे जैसा मागुसरी वीर विलासा ज्ञानची कळस वळगे तैसा कर्म प्रसादा मनोनी ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरळे देखा ऐसा अनंताचा अनाथांचा सखा बोलिला तो ते श्री कृष्ण वदनामृत पार्थी भरुणी असे वसंडत मग व्यास कृपा प्राप्त संजयाशी तो धृतराष्ट्र राया सुतसे पान करावया मनोनी जीवितांतु ते या नवे जिवारी एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परिशेखी ते जीव जरे पातला भले जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परिफळ पाकी दुनावले देखिजे जीवी तैसी हरिभक्तीची अक्षरे संजय सांगितले आदरे तीही अंधु तोही अवसरे सुखिया झाला तिचे मराठीने विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जाणे नेने तैसे निरोपिले शेवंती रसिकाही अंगपाता विशेषू तरी नाही परी सौरभ्य नेले तीही भ्रमरी जाणे तैसे घडते प्रमेय घिजे उन्हे ते मज देजे जे नेनने हे जे सहजे रूपके बाळा परी नेनते जरी होय तरी देखोने बापके माय हर्षके हे न समाये चोज करीते तैसे संत माहेर माझे तुम्ही मीनलिया मी लाडायचे तीच ग्रंथाचे निव्याजे जाणी जोजे आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्य कृपा ज्ञानदेवो मुनी इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15ोऽध्यायः. श्लोक 20 ओव्या 598. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. श्रीराम कृष्ण हे. अध्याय 16वा. दैवासुर संपत विभाग योग. मावळ वेत विश्वाभासो नवल उदयला चंडासु अब्दयाज्विनी हे विकासो वंदुआता जो अविद्ये राती रुसोनिया गेळी ज्ञानाज्ञान चांदनिया जो सुदेवनु करीत ज्ञानिया स्वबोधाचा जेने विवळती सवळे लाहुनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी वेचतया चित भ्रमराचा बंदी मोक्षु जयाचा उदयला होय शब्दाची आसकडी भेद नदीचा दोही थडी आरडाती विरह दिवेडी बुद्धिबोधो तया चक्रवाकांची मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चित्कन भुवन दिवा जेने पालिया पाटे भेदाची चोरळे फिटे रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे विवेक किरण संगे
उन्मेख सूर्यकांत फुगणे फुनगे दीपले जाळीती दांगे संसाराची जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृगजळाचा ते जो प्रत्येक बोधाच्या माथया सोहंतेची मध्यानी आलिया लपेया भ्रभ्रांती छाया आपण पातळी तेव्हा विश्वस्वप्ना सहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची येथे माया राहते म्हणून अद्वय बोध पाठणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती किंबहुना ऐशीची मुक्त कैवल्य सुदेवशे सदा लाही का प्रकाशे जयाचेनी जो निज धाम योमीचा रावो उदयलाचे उदय जत खेव पिढी पूर्वाधी दिशाशी ठावो उदो वास्तूचा न दिसणे दिसणे नशी मावळवी दोन्ही झाकिले ते सैंग पालवे काय बहु बोलो ते आघवे उखाची आणि तो आहे रात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडो जो प्रकाशेवी नसुरवाडू प्रकाशाचा तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो मनो पुढत पुढते जे बाधकाये जतसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहून या स्तुती तरी ये जे चांगावया जरी स्तव्य बुद्धिशीलया जाईजे का जो सर्व निनिवा जाणिजे मौनाच्या मिठ्या वाणिजे काहीच न होनी आणिजे आपण पयाजो जया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परीशी पाठी वैखरी विरे तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके आ स्तोत्राचे लेणे हे उपसाहावे ही म्हणतावणे अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागरू देखील आपडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुनेरू शाखांचा तया तेथ शाखू ही केर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगूचे तो घ्यावा उजळूनी दिव्य तेजा हातिवा ते भक्तीची पावे बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणची के आहे परिसाची एरी माये म्हणून तोषे हा गावरशे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर जी भृगूचा कैसा पकारू की तो मानोनी प्रियोपचारू तुळशीची नाशारंग धरू गुरुत्वाशी की अंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाथा समोर तेने तया ते परासर म्हणितले काही तेवी भेद बुद्धीचे तुळे घालोनी सूर्य श्लेषाचे कांटाळे तुकेलाशी ते एकी वेळे उपसाई जोडी जे ध्यानाचा डोळा पाहिलाशी वेदादेवाच्या वानिलाशी जे उपसाईले तयांशी ते आम्ही करी परी मी आजी तुझा गुणी लांचावलो अपराधून गणी भलते करी परी अर्थ धनी नुठे कदा मिया गीता येणे नावे तुझे पसयामृत सुहावे वांगुलाधुलो ते दुनेन थावे दैवले दैव माझ्या सत्यवाताचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू पुण्ये पोशिले असाधारणे ते तुझे गुण वानने देवोने मज उत्तीर्णे झाली आहे जी जीवित्वाचा आडवे
आतुरलो होतो मरण गावी, ते अवधसाची आघवी फेडिले आई. जे गीता येणे नावे नावा निगे, जे अविद्या जिणूनी दाटुगे, ते कीर्ती तुझी आम्हा जोगे. वानावया झाले पै निर्धना घरी वाणी वशे, महालक्ष्मीचे येऊन पैसे, तया ती निर्धन ऐसे. म्हणू हे काय का अंधकाराची आठाया, दैवे सूर्यू आल्या तो अंधारूची जगायया प्रकाशू नव्हे. जया देवाची पाता थोरी, विश्व परमाणु ही दशान धरे, तो भावाची या सरोभरी नव्हे चिकाय. तैसा मी गीता वाखानी, हेख पुष्पची तुरंबनी, परिसमर्थे तुवा शिरयानी फेडिले ते. मनोनी तुझेनी प्रसादे, मी गीता पद्य गाधे निरूपण, जी विशदे ज्ञान देवो म्हणे. तरी अध्यायी 15वा, श्रीकृष्णे तया पांडवा, शास्त्र सिद्धांतो आगावा उगानिला. जे वृक्ष रूपक परिभाषा, केले उपाधी रूपाशेषा, सद्वैद्य जैसे दोषा अंगलिना. आणि कुटस्थ जो अक्षरो, दाविला पुरुष प्रकारो, तेने उपहिता ही आकारो. चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष, शब्दाचे करुणी मीश, दाविले चोख आत्मतत्व. आत्मविषयी अंतुवट, साधन जे अंग दट, ज्ञान ही स्पष्ट चावळला. म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही, आता गुरु शिष्या दुही स्नेहोलाना. एवं ये विषयी केर, जाणते बुजावले अपार, परिमुमुक्षु इतर साकांक्ष झाले. त्यामज पुरुषोत्तमा, ज्ञानी भेटे जो सुवर्मा, तो सर्वज्ञ तुझी सीमा भक्तीची. ऐशे ही त्रैलोक्य नायके, बोलले अध्यायात श्लोके, तेथे ज्ञानाची बहुतेके वालिले दोषे. भरोनी प्रपंचाचा घोटो, की जे देखतयाची देखता दृष्टो, आनंद साम्राज्यी पाटू बांधिले जीवा. एवढ्या लाठेपणाचा उपावो, आणू नाहीचे म्हणे देवो, हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. ऐशी आत्मजिज्ञासू जे होते, तीही तोषलेनी चित्ते, आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. आता आवडी जेथ पडे, तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. म्हणून जिज्ञासूचा पैकी, ज्ञानी प्रतिते होयना जवनिके, तव योगक्षेमो ज्ञानविके स्फुरेल चैकी. म्हणून तेची सम्यक ज्ञान, कैशेनी होय स्वाधीन, झालिया बुद्धी यत्न घडेल केवी. का उपजोची जे न लाहे, जे उपजले हे वाटा स्वे, ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. मग जाणते या जीविरो, तयाची वाट वाटे करू, ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे. ऐसा जिज्ञासू तुम्ही समजते, भावो जो धरिला शे चित्ते, तो पूर्वावया लक्ष्मीपती बोलिजेल. ज्ञानाशी सुजन्म जोडे, आपली विश्रांती वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. आणि ज्ञानाचे निकामाकारे, जे राग द्वेषाशी दे थारे, ते आसुरी ही घोरे करील रूप. सहज इष्टानिष्ट करणी, दोघीचे
कौतुकीने हे नवमाध्याय उभारणी केली होती. तेथ साऊ माघे यावा वावो तव ओढवला न प्रस्तावो, तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे. या निरूपणाची नावे अध्याय पद 16वे, लावणी पाहता जाणावे मागिलावरी. परी हे असो आता प्रस्तुती, ज्ञानाचा हिताहिते समर्था संपत्ती याची दोन्ही. जे मुमुक्ष मार्गीची बोळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी, ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. जेथ एक एकाती पोखी, ऐशे बहुत पदार्थ एके, संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे. ते दैवी सुख संभवी, तेथ दैवागुणा एकोपजीवी, झाली म्हणून दैवी संपत्ती हे. श्री भगवान उवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोग व्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. श्रीकृष्ण म्हणाले, निर्भयता, शुद्ध सत्वात्मक बुद्धी, दम आणि यज्ञ म्हणजे स्वधर्माप्रमाणे आचरण, याला यज्ञ म्हटलेला आहे. स्वाध्याय म्हणजे आपापल्या अधिकाराप्रमाणे वेदाध्ययन अथवा नामपाठ, तप व सौजन्य. आता तयाचे दैवागुणा, माझी धुरेचा बैसना बैसे तया करणा अभयायशे. तरी न घालुनी महापुरी, न घेपे बुडण्याचे शियारे, का रोगू न गणिजे घरी पत्त्याच्या. तैसा कर्माच्या मोहरा, उठून दोन्ही अहंकारा, संसाराचा दरारा अंडणे. अथवा ऐक्य भावाचे पैसे, दुजे मानूनी आत्मायशे, भय वार्ता देशे दवडणे. पाणी बुडवू ये मिठाते, तव मिठची पाणी आते, ते विहापन झाले अद्वैते नाशे भय. आगा अभय येणे नावे, बोलिजे ते हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे. आता सत्वशुद्धी जे म्हणिजे, ते ऐसा चिन्हे जाणिजे, तरी जळे नाविजे राखोन दे जैशी. का पाडी वा वाडी न मगे, अवसे तुटी सांडोनी मागे, माझी अति सूक्ष्म अंगे चंद्रो जैसा राहे. ना तरी वार्षिया सांडिली, ग्रीष्मे नाही मांडिली, माझी निज रूपे निवडले गंगा जैसी. तैशी संकल्प विकल्पाची उडीही, सांडूनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी बुद्धीवरे. इंद्रिय वर्गे दाखविलिया, विरुद्धात्वा भलिया, विस्मयो काही केलिया नुठी चित्ते. गावा गेलिया वल्लभो, पतिव्रतेचा विरह क्षोभो, भलते सनी हानी लाभो न मनी जेवी. तेवी सत्स्वरूप रुचलेपणे, बुद्धी जे ऐशे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी मने केशी हंता. आता आत्मलाभाविकी, ज्ञान योगा माझे यकी, जे आपुल्या ठाकी हवे भरे. सगळे चित्तवृत्ती त्यागू करणे ऐशार्थी, निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैशी. का सुकुळीने आपुले, आत्मजा सत्वकुळीचे तिदले, हे असो लक्ष्मी स्थिरावले मुकुंदी जैशी. तैशीनी विकलेपणे, जे योग ज्ञानीचे या वृत्ती होणे, तो तिचा गुण म्हणे श्रीकृष्णनाथो. आता देह वाचा चित्ते, यथा संपन्ने वित्ते, वैरी झाली ही अर्थाते न वंचने. जे का पत्र पुष्प छाया
फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आल्या वृक्ष जैसा तैसे मनोनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरे श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे तया नाव जानदान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो ऐक चिन्ह दमाचे ते तरी विषेंद्रिय मिळणी करोनी घापे वितुटनी जैसे तुडिजे खडू पाणी पारखिया तैसा विषय जातांचा वारा वाजवणी दिजे इंद्रियद्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी तुला चित्ताची अंगवरी सांडोनी प्रवृत्ती पळे पर बाहेरी आगी सुई जे दाही ही द्वारी वैराग्याची श्वासोश्वासाहुनी बहुवशी व्रते आचरे करपुषे वसंतिता रात्री दिवसे नारानुक जया पै दमू ऐशी मनिपे तो हा जान स्वरूपे यागार तुई संक्षेपे सांगो ऐक तरे ब्राह्मण करोनी धुरे श्री आदि कपैल मेरे माझारी अधिकारे आपुला लेनी जयाजे सर्वोत्तमा भजनीय देवता धर्म ते तेने यथागम विधी यजीजे जैसा द्विज षटकर्मी करी शूद्रतया ते नमस्कारी की दोहीशी सरोभरे निपजे आगो तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परिविष फळाशेचे न कापे माझी आणि मी करता ऐसा भावो नेदिजे देहाचे निद्वारे जावो नन्ना वेदाज्ञेशी तरी ठावो होईजे स्वे अर्जुना एवं संज्ञो सर्वत्र जान यज्ञो कैवल्य मार्गेचा भिज्ञो सांगाती आता चेंडुवे भूमी हानिजे ते नव्हे तो हाता निजे की शेती बी विखुरिजे परिपिकी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदर कीजे दिव्या का शाखा फळे यावया शिंपीचे मुळ हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा पुढत पुढती बहु असा उठीजे प्रीती तैसा प्रतिपाद्यू जो ईश्वरो तो होवावया लागे गोचरो श्रुतीचा निरंतरो अभ्यासो करणे ते द्विजाशीच ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तने पवित्र पावावया तत्व पार्थागा स्वाध्यावो बोलिजे तो हा मने देव आता तप शब्दाभिप्रावो ऐक सांगो तरी दाने सर्वस्व देणे वेचने ते व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वये सुखने औषधीचे जीवे नाना धुपाचा अग्नी प्रवेशू कणकी तुकाचा नाशू का पितृपक्षू पोषिता रासू चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची प्रसरा लागी प्राणींद्रिय शरीरा आठनी करणे जे विरा तीच तप अथवा नारिशे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी तुधी हंसे सुधरी चांचो तैसे देह जीवाची मिळणी जो उदय जत सुये पाणी तो विवेकांतकरणी जागवीचे पातात्मयाकडे परिबुद्धीचा पैसो साकडे सनित्र स्वप्न बुडे जागणे जैसे तैसा आत्मपर्यालोचू प्रवर्ते जो साचो तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा आता बाळाचा हिती स्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणीमात्री सौजन्य अर्जवते अहिंसा सत्यम क्रोधस
त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलुलुप्त्वं मार्दवम ध्रीरचापलम. अहिंसा, सत्य, क्रोधराहित्य, अहंतेचा त्याग, शांती म्हणजे ज्ञेयाला गिळून ज्ञाता व ज्ञानही नाहीसे होऊन उरणारी स्थिती, दोष टाकून गुण घेण्याची दृष्टी, भूत मात्रांच्या ठिकाणी दया, अनासक्ती, मृदुता, लज्जा, इंद्रियांच्या क्रियेचा थंडपणा आणि जगाच्या सुखोद्देशी शरीरे वाचा मानसे राटनीती अहिंसे रूप जाण. आता तीख होवनी मवाळ जैसे जातीचे मुकळ का तेज शीतळ शशांकाचे शके दाविताची रोगू फेडू आणि जिभे तरी नव्हे कडू ते ओखोधू नाही मा घडू उपमा कैची तरी मौपणे बुबळे झगडताही परी नाडले एरवी फोडे कोराळे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह तीख जैसे कालोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली ऐकता कौतुके कानातीची निगती मुखे जे साचारी बीचे निपिके ब्रह्मई भेदी किंबहुना प्रियपणे कोणातीही झकवो नेणे यथार्थ तरी खूपणे नाही कवना एरवी गोरी कीर काना गोड परी साचाचा पाखा अळीकिड आगीचे करणे उघड परी जळो ते साच कानी लागता मोहुर अर्थे विभांडी जिवार ते वाचा नव्हे सुंदर लावची पा परी अहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य ते आता घालिताही पाणी जैसे पाशानी न निघे आणि कामथिली आलोनी कांजी नेली त्वचा पायी शिरी हाले याही फळे न करी वसंती ही अंबरी न होती पुष्पे नाना रंभीचेनी ही रूपे शुकी नुठिजेची कंदर्पे का भस्मी वन्ही उद्दीपे कृते ही जीवी देवीचे कुमारू क्रोधे भरे तैशिया मंत्रांची बीजाक्षरे तिये निमित्ते ही अपारे मिनल्या परिधातया ही पाया पडता नुठे गतायो पंडुसुता तैशी नुपजे उपजविता क्रोधोर्मिका अक्रोधत्व ऐशे नावते तसे जाण श्रीनिवासी म्हणितले आता मृतिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू तेजी जीवी वटू बीज त्यागे का तेजोनी भिंती मात्र तेजी आघवेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ नाना जळत्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ तेजी जती जैसे भोग धन त्यागे तेवे बुद्धिमंते देही अंता सांडोनी पाये सांडिजे अशेषये संसार जात तया नाव त्यागो मने तो यज्ञांगो हे मानोनी सुभगो पार्थू पुसे आता शांतीचे जे लिंग ते व्यक्त माझ सांगा देव म्हणते चांग अवधान दे तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान ही मागवते हारपे निवृत्ते ते शांती पैगा जैसा प्रलयांबूचा उभडू बुडवूने विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपण पाचे
मग उगम ओघ सिंधू हा नुरेची व्यवहार भेदो परे जलैक्याचा बोधू तोही कवना तैशी ज्ञेया देता मिटे ज्ञातृत्व ये पडे पोटे मग उरे तेची किरीटे शांतीचे रूप आता कदरवीत व्याधी बळीकरणाचे आधी आप परून शोधी सद्वैद्यो जैसा का चिखली रुतली गाय धड भाकडन पाये ज्योतीची आगलानी होय काला भुला नाना बुडतया ते सकरनु न पुषे अंत्यजू के ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेच जाणे के महावनी पापिये उघडी केले विपाये तिने सविल्यावे नन पाये शिष्टो जैसा तैसे अज्ञान प्रमादाधिके का प्राप्तनी सदोखी निंद्यत्वाचा सर्व विके खेळले जे तया अंगे का पुले देवोनिया भले विसर्वी जती सले सलती तिये आगा पुढीलाचा दोषो करुणिया फुलिये दिठे चोको मग कापे अवलोको तयावरी जैसा पुजुनी देवो पाहिजे पेरुनी शेता जाईजे तो शोणी प्रसादू घेईजे अतिथीचा तैसे आपुलेनी गुणे पुढीलाचे उणे फेडून या पाहणे तयाकडे वाचोन न विंदीजे वर्मी ना तुडविजे अकर्मी न बोलविजे नामी सदोषी तिन्ही वरे कोणे एके उपाय पडिले ते उभे होया ते चिकिजे परी घाय नेदावे वर्मी पै उत्तमाची आसाठी नीच मानिजे किरीटे हे वाचून दिठे दोषून घेपे अपय शून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्ष मार्गीचे सुखासन मुमुक्षु हे आता दयाते ऐशी पूर्णचंद्रिका जैसे निभविता न कडशी साने थोर तैसे दुःखिताचे शिनने हिरता सकनवपणे उत्तमा धमनीने विवंचोगा पै जगे जीवना सारिखे वस्तू अंगवरे उपके परी जाते जीवित राखे तृणाचे तैसे पुढीलाचे नितापे कळवळलिये कृपे सर्वस्वीशी दिदले आपण पे तरी थोडे चिगमे निम्न भरलिया उने पाणी ढळोचे नेने ती विश्रांता तो शोने जाणे सामोरिया पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवे उमटे तैसा पाळे पोळे संकटे पुढीला चिनी का पाऊ शीतळता लाहे की ते डोळ्याची लागे होय तैसा परसुखे जाये सुखावतो किंबहुना तृषिता लागे पाणी आरायले असे जगे तैसे दुःखितांचा शेल भागी जिने जयाचे तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जताची जतया ऋणिया लाभे आता सूर्याशी जीवे अनुसरलिया राजवे परिते तो नशिवे सौरभ्य जैसे का वसंताची वाहानी आलिया वनश्री चियाक्षोहिनी तेन करी तुची घेणे निघाला तो हे असो महासिद्धीशी लक्ष्मी ही आलिया पाशी परी महाविष्णू जैशी गणिची नाते तैसे अहिकेचे का स्वर्गींचे भोग पायक झालिया इच्छेचे परी भोगावी हे नरुचे मना माझी बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखे
अलोलुप तत्वदशा ठाऊके जाणते हे. आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवे जळ का पक्षी अंतराळ मोकळे हे. नातरे बाळको देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीचा स्पर्शे मऊमळया निळो डोळया प्रियाची भेटे का पिलिया कुर्मीचे दिटे तैशी भूत मात्री राहटी मवाळते स्पर्शे अति मृदू मुखे घेता सुस्वादू घ्राणाशी सुगंधू उजाळू अंगे तो आवडे तेवढा घेता भलत्या विरुद्ध जरी न होता तरी उपमेता कापोरके परे महाभूते पोटी वाहे देवीचे परमाणु माझे सामाये या विश्वानुसार होये गगन जैसे काय सांगू ऐशे जिने जे जगाचे ने जीवे प्राणी तया नाव म्हणे मार्दवमी आता पराजय राजा जैसा कदर्तिजे लाजा का मानिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आल्या संन्याशी मगला जवळ जैसे उत्तमादया क्षत्रिया रणी पळून जाणे ते कोण साहे लाजिरवाने का वैधव्य पाचारणे महासती येते रूपसा उदयले कुष्ठ संभाविता कुटीचे बोट तयाला जा प्राण संकट होय जैसे तैसे औट हातपणे जे शव होणे जिने उपजो मरणे नावा ते गर्भ मेद मुसे रक्तमूत्र रसे होते व होणे असे ते लाजिरवाणे हे बहु असो देहपणे नावरूपाशी येणे नाही लाजिरवाणे याहुनी ऐशे शियावकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाज पै निर्मळा निसुगु गोड आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया तैशी प्राण जये कर्मेंद्रिया कुंटे गती के मावळल्या दीन करू सरे किरणाचा पसरो तैसा मनोजये प्रचारू बुद्धी प्रियांचा एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्यवर्मे येणे होय तेजा क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदन दैवीम अभिजातस्य भारत हे भारता तेज क्षमा धैर्य शौच अद्रोह अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात. ओखटे मरणायशे तेही आले अग्नी प्रवेशे परिप्राणेश्वरोद्देशे न गणिची सती तैसे आत्मनाथाची आधी लावोनी विषय विषाची बाधी धावो आवडे पानधी शून्याचे न ठाके निषुधू आडो न पडे विधीचे भिड नोपजेची जीवी कोड महासिद्धीचे ऐशे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते आता सर्व ही सातिया गरिमा गर्वानये तेची क्षमा जैसे देह वाहो निरोमा वाहने नेने आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रियांचे या आगवी आंचाचे थोरू एके वेळे आल्या पुरू तरी अगस्ते का होनी धीरू उभा ठाके आकाशी धुमाची रेखा
उठली बहुवा आगळिका ती गिळी की झुळका वारा जेवी तैसे आधी भूतादी दैवा अध्यात्मादी उपद्रवा पातले या पांडवा गिळून निघाले आता ईश्वर प्राप्ती लागे प्रवर्तता ज्ञान योगी दिवशी याची अंगी गुणे वनोहे ऐसे चित्त क्षोभाचा अवसरी उचलून धैर्याचे चांगावे करी धृती म्हणी पे अवधारी ते का आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची आसारिखी शौचासे जे अंगे निष्काम आचारो जीवे विवेको साचारो तो सबाह्य घडला आकारू सुचित्वाचा का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंध्य फेडितो श्रीचे रावळे उघडितो निघे जैसा भास्वतो प्रदक्षिणे तैशी बांधली सोडित बुडाली काढित साकडी फेडित आर्तांच्या किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणित स्वार्थीन प्रवेशी जे वाचूनी आपुल्या काजा लागे प्राणी जाताचा हित भागी संकल्पाची आडवंगी न करणे जे पया द्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकशी जे किरीटे ते सांगितले तिथे पाहू येतशे आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जीवी पाथा तेवी मान्यपणे सर्वथा लाजने जे ते हे पुढत पुढते अमानित्व जान सुमती मागा सांगितले शे किते तेच ते बोलो एवं मी ही सविषे ब्रह्म संपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तींचे जैसे अग्रहार होया नाना ही संपत्ती दैवी या गुणतीर्थांची नीच नवे निर्विन्न सगरांची दैवे गंगाची आली के गुण कुसुमांचे माळा हे घेऊनी मुक्ते बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसी तशी के सविषे गुण ज्योती विही उजळणे आरते गीतात्मया निपजती निरंजनाली उगळते निर्मळे गुण येचे मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीतार्णवींचे काय बहुवानु ऐशी अभिव्यक्ते ए अपैसे केले दैवी गुण राशी संपत्ती रूप आता दुःखाची अंतुवट विली दोष काट्यांची जरी भरली तरी निजाभिधानी घाली आसुरी ते पैत्याच्या तेजा वया लागे जाणावी जरी अनुपयोगे तरी ऐका ते चांगे स्तोत्र शक्ती तरी नरक व्यथा थोरी आनावया दोषी अघोरी मिळू केला ते आसुरी संपत्ती हे नाना विष वर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं हे पार्था दांभिकपणा मस्ती अभिमान क्रोध निष्ठुरता अज्ञान हे गुण आसुरी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात
तरे तयाची आसुरान दोषा माझे जयाविरा वाडपणाचा डांगोरा तो दंबू ऐसा जैशी आपुली जननी नग्न दाविलिया जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्टा बोभाइलिया चोटा इष्टदा परियानिष्ठा हेतू होती पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतरी ते नावची बांधिलिया श्री बुडवी जैशी कारण जे जीविता ते वानिले जरी शेविता तरी अन्नची पंडुसुता होय विष तैसा दृष्टाचा सखा धर्म झाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तुची दुखा लागी होय म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मच तो अधर्म होय विरा तो दंभू जाणे आता मूर्खाची जिबे अक्षराचा अंबुका सुभे आणि तो ब्रह्मसभे नरजे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती हे मानी थोडा का काटिये वरिलिया सरडा स्वर्गुही निज तृणाचे इंधने आगी धावे गगने तिल्लर बळे मिने न गणिजे सिंधू जैसा माझे श्रियाधने विद्या स्तुती बहुते माने एके दिवशी चेनी परान्ने अल्पको जैसा अभ्रच्छायेची जोडी निदैवो घर मोडे मृगांबू देखो निफोडी पाणी रडे मूर्ख किंबहुना ऐशेशे भूतने जे संपत्ती मिसे तो दर्पुगा नारिशे न बोले घे आणि जगा वेदी विश्वासो आणि विश्वासी पूज्य ईशो जगी एक तेजशो सूर्यच्या जग स्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणून जरी उत्साहे या तेवानो जाये की ते ऐकोनी मसरू आहे फुगो लागे मने ईश्वरा ते खाये तया वेदा वेश सुये गौरवा माझी त्राई भंगीत असे पतंगा नावडे ज्योती खद्योता भानुचे खंते काटिती भेनी अपांपती वरी केला तैसा अहम नामाचे निमोहे ईश्वराचे नामही नसाये वेदाते म्हणे मजये सौती झाली ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू रवरवाचा रूढू मार्गूचितो हा आणि पुढिलांचे सुख देखनियाचे होयमिक चढे क्रोधाचे विग मनोवृत्ती शीतळाची भेटी तातला तेलिया गेवठी चंद्र देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेने उजळे तो सूर्य उदयला देखोनी सवळे पापिया फुटती डोळे डोळाचे जगाचे सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट दुधाचे काळकुट होय व्याळी आगाधे समुद्र जळे प्राशिताधिके जळे वडवाग्नी न मिळे शांती कै तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव दोष ऋषू दुनावे क्रोधू तो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराजांचे सुटे बोलणे ते वृष्टी इंगळांचे ए रजे क्रिया जात ते तिखयाचे करवत आयशे सबाय खसाशित जयाचे गा तो मनुष्यात धमू जाण पारुष्याचे अवतरण आता एक खून अज्ञानाचे तरी शीतोष्ण स्पर्शा
निवाडू नेने पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंदुतो आगे उठिला रोगणे जैसा खाद्य न म्हणे का परेस पाडू नेने सोनया लोहा ना तरी नाना रसे रिगोनी दर्वे जैसे परी रस स्वादाशी नेने जेवी का वारा जैसा पारखी नवेचे गा मार्गा विखे तैसे कृत्य विवेके अंधपण जे हे चोख हे मळ ऐशे नेनोनिया बाळ देखे ते केवळ मुखीच घाले तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू मभूर न वाटे ऐशी जे दशा ते नाम अज्ञान या बोला नाही आन यवम साही दोषांचे चिन्ह सांगितले हेच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगे जैसे थोर विषय सुभगे अंगी अंगसाने का तिघा वदनीचे पाता थोडे ठाय गमते परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे धातयाही गेल्या शरण त्रिदोषी न चुके मरण तया ती दुनी जा ये साही दोषी संपूर्णे झाली येचे उभारणे म्हणून आसुरी उनी संपदा नव्हे परे क्रूर ग्रहांची जैशी मांदी मिळे एकेची राशे का येती निंदकापाशी अशेष पापे मरणाराचे अंग पडी घाती आघवे रोग का कुमूर्ती दुर्योग एकवटे येते का आयुष्य जाती वेळे शेळिये सात बिवळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडते तया विश्वासला तुडविजे चोरा सीनला सुईजे महापुरा तैसे दोषी हे नरा अनिष्ट कीजे मोक्ष मार्गाकडे जयांचा बोखा पडे तैन निघेची ऐशी म्हणून पुढे संसारी तो आदमा योनीचा पावटी उतरत जो किरीटे सावराही तळवटी बैसने घे हे आसो तयाचा ठाई मिळोनी साही दोषी येही आसुरी संपत्ती पाही वाढ विजे ऐशिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी सांगितलिया चिन्नी वेगळाला दैवी संपद्वी मोक्षाय निबंधाया सुरी मता मा शुचः संपदं दैवीं अभिजातोषी पांडव दैवी संपत्ती मोक्षाला कारण होते आसुरी संपत्ती बंधनाला कारण होते असे मानले आहे हे पांडवा तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्ती जन्माला आला आहेस या दोई माझे पहिले दैवी जे म्हणितले ते मोक्ष सूर्ये पाहले मुखाची जाण येरी जे दुसरी संपत्ती का सुरे ते मोह मोलाची खरी साखळी जीवा परी हे ऐकोने झने भय घेशी हो मने काय रात्रीचा दिने धाकू धरिये हे आसुरी संपत्ती तया बंधा लागे धनंजया जो साई दोषाया आसरो होय तू तव पांडवा सांगितले या दैवा गुण निधी बरवा जन्मलाशी मनोनी पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होनी यावी वाया कैवल्याचिया द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् आ दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु या लोकी दैवी आणि आसुरी अशा दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होत असतात हे पार्था दैवी संपत्तीने युक्त लोकांचा विचार
विस्ताराने सांगितला. आता आसुरांचा श्रवण कर. आणि दैवासुरा संपत्तिवंता नरा अनादि सिद्ध उजरा राहटीचा आहे. जैसे रात्रीचा अवसरे व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी तैसे आपुला लिया राहाटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरीटी आसुरी येत. देवीचे विस्तारुनी दैवी ज्ञान कथनादे प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितले. आता आसुरीचे सृष्टी तेथीचे उपलवो गोठे अवधानाची दिटी देपानिकी तरी वाद्ये वीण नादू निधी कवनाहे साधू का अपुष्पी मकरंदू नलवे जैसा तैशी प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर चव एखादे शरीर माला तिना मग आविष्करला लाकुडे पावकू जैसा जोडे तैशी प्राणी देही सापडे आटोपले हे ते वेळी जे वाढे उंसा तेचे आतुला रसा द्या कारू होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करो धनंजया घडले जिया सूर्या दोष वृत्ती प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते. आसुरी संपत्तीची मनुष्य धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती व अधर्माच्या ठिकाणी निवृत्ती जाणत नाही. त्यांच्यामध्ये पवित्रता सदाचार अथवा सत्य यापैकी काही नसते. तरे पुण्याला लागे प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणणे याची राती तयाचे मन निगणे या आणि प्रवेशा चित्तनिधी तू आवेशा कोश किटू जैसा जाचिन्नला पै का दिधले मागुते येईल की न हे पुढील न पाता दे भांडवल मूर्ख चोरा. तशी या प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही निजते आसुरी जनी आणि सुचित्व स्वप्नी न देखती ते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.